ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांवर निधीची खैरात करण्यात आली आहे। निधी मिळालेले सगळेच आमदार पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेलेत। त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने काढलाय। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। गेल्या काही दिवसात ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महापालिका आणि नगरपालिकांमध्ये निधीचा वर्षाव केल्यावर आता महायुती सरकारने मोर्चा आमदारांकडे वळवलाय। मात्र केवळ फर्स्ट टर्म आमदारांवरच खैरात केल्यामुळे जुन्या आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। त्यामुळे आता आवश्यकतेनुसार जुन्या आमदारांना प्रत्येकी 2 ते 2.5 कोटींपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। त्याबाबतचे आदेशही लवकरच काढले जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, कशा पद्धतीने या निधीचं नियोजन करण्यात आलेलं आहे? नवीन आमदारांमध्ये कोणाकोणाला निधी दिला जाणार आहे आणि जुन्या आमदारांमध्ये कोणाची नाराजी आहे? प्रज्ञा, 54 असे आमदार आहेत जे महायुती सरकारमधले नवनिर्वाचित आमदार आहेत, ज्यांची पहिली टर्म आहे। अशा आमदारांना हा 5 कोटींचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आला। प्रत्येकी 5 कोटी हा निधी आहे। त्यामुळे एकूण जर आपण संख्या बघितली तर 270 कोटींचा निधी हा शासनाकडून देण्यात येण्याचे आदेश जे आहेत ते कालच काढण्यात आलेले आहेत। आता या संदर्भातला शासन निर्णय जो आहे तो झाल्याच्या नंतर या आमदारांनी कोणती कामं सांगितली होती, तर त्यांच्या विभागामध्ये जी विकास कामं आहेत, चाली जी कामं आहेत, त्या सगळ्या विकास कामांसाठीचा हा निधी शासनाकडून त्यांना देण्यात आलेला आहे। काही नगर परिषदा आहेत, काही ठिकाणी जिल्हा परिषद आहेत, काही ठिकाणी महानगरपालिका आहेत। मात्र फक्त नवनिर्वाचित आमदार जे आहेत त्यांनाच हा निधी देण्यात आलेला आहे। आता दुसरीकडे एक योजना अशी देखील होती की प्रत्येक आमदाराला 10 कोटी रुपये हे देण्यात यावे विकास कामांसाठी, अशी योजना होती। मात्र राज्य सरकारवर प्रचंड कर्ज आहे। 9 लाख कोटींचं कर्ज सध्या राज्य सरकारवर आहे। त्याचबरोबर लाडकी बहीणसारख्या अनेक योजना आहेत ज्यांच्यासाठी निधी पुरत नसल्यामुळे ती योजना सध्या तरी बाजूला ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे जुने आमदार आहेत किंवा ज्यांचं प्रस्थ मोठं आहे अशा आमदारांना किमान 2 ते 2.5 कोटी रुपयांचा निधी हा तात्पुरत्या स्वरूपातला देण्यात येईल, असे आदेश थोड्या दिवसात निघतील अशी शक्यता देखील सांगण्यात येते आहे। त्यामुळे नगर विकास विभाग असेल किंवा विकास विभाग असेल, या दोन्हीच्या माध्यमातून कुठे गावांच्या बाजूला जे नवनिर्वाचित आमदार असतील त्यांना निधी देण्यात आलेला आहे, तर नगरविकासच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातल्या आमदारांना निधी देण्यात आलेला आहे। मात्र महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य इतक्या मोठ्या कर्जाच्या डोंगराखाली असताना अशा प्रकारे निधी वाटप केल्यामुळे काही आमदारांमध्ये नाराजी देखील आहे। त्याचबरोबर विरोधी पक्षांमध्ये देखील या संदर्भात नाराजी आहे, कारण ही जी निधीची खैरात आहे ती ऐन या महापालिका निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यांच्या बरोबर आहे। आणि त्यामुळेच आता नाराजीचा सूर आपल्याला सत्ताधारी काही जुन्या आमदारांमध्ये सुद्धा दिसतोय आणि विरोधी पक्षांमध्ये सुद्धा दिसतोय। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।